एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ पाहायला मिळेल। या चित्ररथाची पहिली झलक माझाच्या प्रेक्षकांसाठी दाखवतात आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम। महाराष्ट्राचा चित्ररथ कसा असणार आहे त्याची पहिली झलक तुम्ही एबीपी माझावरती बघताय। संत परंपरा ही यावेळची आपली चित्ररथाची थीम आहे आणि जवळपास 14 संत सुरुवातीला या ठिकाणी संत ज्ञानेश्वर रथावरती असणार आहेत। समोर ज्ञानेश्वरी असेल आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठोपाठ महाराष्ट्रातल्या सर्व संतांची परंपरा या चित्ररथावरती साकारण्यात येणार आहे। सुरुवातीला तुकोबा महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा देखावा, हलता देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी संत नामदेव असतील, त्याच्यानंतर संत सेना महाराज, जनाबाई, संत निळोबा, संत शेख महम्मद आणि संत गोरा कुंभार अशा पद्धतीने हा चित्ररथ जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। आणि या चित्ररथाच्या एका साईडला इथं अभंगवाणी सुद्धा साकारण्यात आलेली आहे। एका बाजूला ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द आहेत पसायदानाचे आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराजांचे हे शब्द जे आहेत ते या ठिकाणी आहेत। आर्ट डिरेक्टर आता माझ्यासोबत आहेत, ज्यांनी ही सगळी संकल्पना साकारलेली आहे। खरं तर महाराष्ट्राची संत परंपरा इतक्या कमी वेळामध्ये साकार करणं, कमी जागेमध्ये, हे खूप चॅलेंज आहे। कसं स्वीकारलं ते आणि काय थीम आहे नेमकी? बरेचसे मार्गदर्शन, निदर्शन आणि अभ्यासानंतर आमचा हा टॉपिक फायनल झाला। तर या संदर्भात जी थिअरॉटिकल अभ्यास होता तो आम्हाला आमचे सर जे आहेत नरेश सर चर्डे शुबॅट्स त्यांनी दिला आणि या संदर्भात जे एक्झिक्युशन होतं ते आम्ही स्केचपासून आम्ही स्टार्ट केलं। या अगोदर असं होतं की संकल्पना वेगळ्या कलाकाराची राहत होती, त्याचं स्केच वेगळं आर्टिस्ट करत होतं आणि एक्झिक्यूट करण्यासाठी वेगळी टीम राहत होतं। पण महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालं आहे की संकल्पना, चित्र आणि एक्झिक्युशन हे एकाच टीमने केलं आहे। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची जी एक महत्त्वाची परंपरा आहे त्याचं दर्शन यावेळी राजपथावरती दिल्लीमध्ये होताना आपल्याला दिसेल। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।